परमार्थही करत नाही आणि संसारही करत नाही, हा आळसी वर्ग आहे. विठ्ठल विठ्ठल. या वर्गाची गती कशी होते ज्ञानोबा उदाहरण देत आहेत की साबरी वारी नल्या सरळा वरी फळाना तू पोकळा कास्त न झाले गळा शेळी जैसे. ज्ञानोबा वर्णन करतायत साबरीचा झाड किती जरी मोठा झाला तरी त्याला फळही लागत नाही, फुलंही लागत नाही. जसा तो साबरीचा झाड निरर्थक आहे त्याप्रमाणे बरेचसे लोक जन्माला येतात आणि आपला जन्म निरर्थक घालवतात. म्हणजे जन्माला आल्यानंतर कुठल्याही प्रकारचे काम ते शोधत नाही, म्हणून याला काम न शोधणारा वर्ग म्हणतात. तिसरा वर्ग या समाजामध्ये असा आहे की तो काम शोधणारा वर्ग आहे. नोहे नोहे तो जन्माला येत असतानाच आपल्या सोबत काम घेऊन जन्माला येत असतो. आणि हा वर्ग जर कुणाचा असेल तर देवाचा आणि संतांचा आहे. संत आणि देव हे जन्माला येत असतानाच आपल्या सोबतच काम घेऊन जन्माला ते येत असतात. मग संतांचं काम काय आहे हो? धर्माचे पालन करणे, पाखंडी खंडन हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा खंडन करणे, सर्व धर्माचं बीज जे काही देवाचं नामचिंतन आहे याचा प्रचार प्रसार करणे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. हे काम कुणाचं आहे तर संतांचं आहे. असे ते संत महात्मे जन्माला येत असतानाच मुळात ते काम घेऊन जन्माला येत असतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म, मुळाचार नाम गोबाजी. असे ते संत महात्मे जन्माला येत असतानाच आपल्या सोबतच काम घेऊन जन्माला येत असतात. जसं संतांचं आहे ना तसं देवाचं सुद्धा आहे. देव सुद्धा जन्माला येत असतानाच तो आपल्या सोबत काम घेऊन जन्माला येत असतो. किंबहुना देवाचं ब्रीद वाक्यच गीतेमध्ये असं आहे, यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा तो परमात्मा प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होत असतो आणि तो अवतार घेऊन काय करतो? भक्ता राखे पायापासी. हे परमात्म्याचं मुख्य कार्य असल्यामुळे तो परमात्मा अवतार घेतो आणि भक्तांचं रक्षण करतो. याचं स्वरूप जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात